कसं आहे ना, माणूस जेव्हा आयुष्यातले काही निर्णय घेतो तेव्हा त्याला वाटतं की सर्व नियंत्रण हे पूर्णपणे त्याच्याच हातात आहे. नक्कीच. म्हणजे बघा, सकाळी उठल्यावर चहा प्यायचा की कॉफी, इथपासून ते करिअर कोणतं निवडायचं किंवा किंवा कुणाशी मैत्री करायची, हे सगळे निर्णय घेताना माणसाला स्वतःच्या एका स्वतंत्र अस्तित्वाची खूप खात्री असते. आपण स्वतःला खूपच स्वतंत्र समजतो. हो, आपल्यात असा एक समज असतो. पण पण जर असं असेल की हे स्वातंत्र्य केवळ एक भ्रम आहे, अरेच्या, म्हणजे विचार करा, जर आपण केवळ आधीच लिहून ठेवलेला एखादा अत्यंत गुंतागुंतीचा प्रोग्राम चालवणारे रोबोट्स असू तर, एक अशी अत्यंत प्रगत मशीन्स जी दुसऱ्याच कुणाच्या तरी अस्तित्वासाठी राबत आहेत. हा विचारच मुळात खूप अस्वस्थ करणार आहे. हो ना? ही कल्पना सुरुवातीला थोडी विचित्र आणि पचायला जड वाटू शकते, पण आजच्या या सखोल चर्चेत आपण रिचर्ड डॉकिन्स यांच्या द सेल्फिश जीन या पुस्तकातील द जीन मशीन या प्रकरणाचा जेव्हा विचार करतो तेव्हा हीच कल्पना अत्यंत तर्कशुद्ध वाटू लागते. अगदी बरोबर. आज आपला उद्देशच हा आहे की हे समजून घेणं की सर्व सजीव प्राणी हे मुळात त्यांच्या जनुकांनी म्हणजेच जीन्सनी निर्माण केलेली केवळ सर्व्हायव्हल मशीन्स कशी आहेत, आणि ही जनुके आपल्या वर्तणुकीवर प्रत्यक्ष नव्हे तर अत्यंत हुशारीने आणि अप्रत्यक्षरित्या नियंत्रण कसं ठेवतात. हो, आणि मी म्हणेन की ही खरोखरच विचार करायला लावणारी आणि एका अर्थाने आपला म्हणजे माणसाचा अहंकार बाजूला ठेवायला लावणारी संकल्पना आहे. नक्कीच. कारण कसं आहे, आपण स्वतःला आणि इतर प्राण्यांना पाहताना त्यांच्या जाणीवेचा, त्यांच्या भावनांचा विचार करतो. पण डॉकिन्सच्या सिद्धांतानुसार या ग्रहावरील प्रत्येक सजीव हा मुळात एकाच उद्देशाने डिझाईन केलेला आहे. फक्त एकच उद्देश? हो, आणि तो उद्देश म्हणजे त्याच्या शरीरात असलेल्या जनुकांना जिवंत ठेवणे आणि त्यांना पुढच्या पिढीत सुरक्षितपणे पोचवणे. बापरे. जेव्हा आपण या प्रक्रियेच्या मुळाशी जातो ना, तेव्हा जे सत्य समोर येतं ते अक्षरशः चक्रावून टाकणारं असतं. जनुकांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी प्राण्यांचं शरीर हे केवळ एक वाहन म्हणून कसं वापरलंय हे समजून घेणं उत्क्रांतीचा एक पूर्णपणे वेगळा दृष्टिकोन देणार आहे. बरं, ठीक आहे. तर आपण अगदी सुरुवातीपासून या प्रक्रियेचा मागोवा घेऊया. अब्जावधी वर्षांपूर्वी जेव्हा पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण झाली तेव्हा साध्या एकपेशीय जीवांपासून सुरुवात झाली, बरोबर? हो, अगदी साध्या रेणूंपासून. मग या सुरुवातीच्या रेणूंना स्वतःचं संरक्षण करण्यासाठी फक्त एका आवरणाची गरज होती. त्यांनी स्वतःभोवती प्रथिनांचं एक साधं संरक्षक आवरण तयार केलं. पण जसा काळ पुढे गेला तसतशी स्पर्धा वाढली. जगण्यासाठी केवळ एका जागी पडून राहणे पुरेसे नव्हते. अगदी बरोबर. आणि तिथेच मोठी क्रांती झाली. तसं पाहिलं तर वनस्पती आणि प्राणी या दोन्ही मुळात जनुकांच्याच मशीन्स आहेत. हो, वनस्पती पण मशीन्सच आहेत. पण प्राण्यांनी अन्नाच्या शोधासाठी आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी वेगाने हालचाल करण्याचा मार्ग निवडला. त्यांनी स्नायू विकसित केले. आता हे स्नायू एखाद्या इंजिनसारखे काम करतात. पण फक्त इंजिन असून चालत नाही ना. नाही, अजिबात नाही. त्याला कंट्रोल करायला काहीतरी लागतं. एक्झॅक्टली. त्या इंजिनावर नियंत्रण ठेवण्यासाठी काहीतरी हवं होतं, आणि तिथेच प्राण्यांनी मेंदू विकसित केला. मेंदू हा एखाद्या अत्यंत प्रगत आणि वेगवान कम्प्युटरसारखा काम करतो, जो या हजारो स्नायूंच्या हालचालींचा अचूक टायमिंग साधतो. हे टायमिंग खूप महत्वाचं असतं. स्नायू आणि मेंदू यांचा समन्वय ही निसर्गातील एक अत्यंत गुंतागुंतीची यंत्रणा आहे. आपण हे थोडं उलगडून पाहूया. आपण एखाद्या आधुनिक स्मार्टफोनचं उदाहरण घेऊ. स्मार्टफोनचं जे हार्डवेअर आहे, म्हणजेच त्याचे जे भौतिक भाग आहेत, ते प्राण्यांच्या स्नायूंसारखे आहेत. छान उदाहरण आहे हे. पण त्या फोनमध्ये ऑपरेटिंग सिस्टम नसेल, म्हणजेच मेंदू नसेल, तर ते हजारो रुपयांचा हार्डवेअर काहीच काम करू शकत नाही. डोळे, कान यांसारख्या ज्ञानेंद्रियांमधून येणारी माहिती मेंदूपर्यंत पोचते आणि त्यानुसार प्राणी अचूक कृती करतो. पण इथे माझ्या मनात एक मोठा प्रश्न निर्माण होतोय. कोणता? जेव्हा एखादा बिबट्या शिकार पकडण्यासाठी अत्यंत शांतपणे दबा धरून बसतो, प्रत्येक पाऊल मोजून टाकतो, तेव्हा ती कृती अत्यंत हेतुपुरस्पर वाटते. हां, बरोबर. मग जर एखादी कृती इतकी अचूक आणि विशिष्ट हेतूने केली जात असल्यासारखी वाटत असेल, तर त्यामागे जाणीव म्हणजेच कॉन्शियसनेस असणं आवश्यक नाही का? हा खूपच नैसर्गिक प्रश्न आहे आणि अनेकदा आपण याच ठिकाणी गल्लत करतो.
म्हणजे एखादी गोष्ट विशिष्ट हेतूने केली जात आहे असे वाटणे आणि खरोखरच त्यामागे जाणीव असणे यात खूप मोठा तांत्रिक फरक आहे. अच्छा, तो कसा? हे समजण्यासाठी आपण वॉट स्टीम गव्हर्नरचं उदाहरण घेऊया. जेम्स वॉटने वाफेच्या इंजिनाचा वेग आपोआप नियंत्रित करण्यासाठी एक साधं यांत्रिक उपकरण बनवलं होतं. आता या यंत्राची रचना कशी असते? तर इंजिनला जोडलेल्या एका उभ्या दांड्याला 2 जड गोळे जोडलेले असतात. जेव्हा इंजिनचा वेग वाढतो तेव्हा तो दांडा वेगाने फिरू लागतो. आता इथे भौतिकशास्त्राचा एक साधा नियम लागू होतो. सेंट्रिफ्युगल फोर्स, बरोबर. अगदी बरोबर. जसं आपण एखादा दोरा गोल फिरवला की तो बाहेरच्या बाजूला फेकला जातो, तसाच तो फोर्स या गोळ्यांवर काम करतो आणि ते गोळे बाहेरच्या बाजूला उडतात. हे गोळे एका विशिष्ट पद्धतीने वाफेच्या व्हॉल्व्हला जोडलेले असतात. त्यामुळे ते बाहेर उडताच व्हॉल्व्ह थोडा बंद होतो, वाफ कमी होते आणि इंजिनचा वेग आपोआप पुन्हा कमी होतो. होय. आता हे यंत्र पाहताना आपल्याला असे वाटते की जणू काही ते जाणून बुजून इंजिनचा वेग नियंत्रित करत आहे. त्याला जणू माहिती आहे की वेग कधी कमी करायचा. पण प्रत्यक्षात तिथे कोणतीही जाणीव नाहीये. तो गोळा काही विचार करत नाहीये की अरे इंजिन खूप वेगात चाललंय, मला आता वेग कमी केला पाहिजे. ती केवळ एक अंध, स्वयंचलित आणि भौतिकशास्त्राच्या नियमांवर चालणारी यांत्रिक प्रतिक्रिया आहे. बापरे, म्हणजे प्राण्यांची सुरुवात अशीच झाली? हो, निसर्गातील प्राण्यांची सुरुवातीची वर्तणूकही अगदी अशीच होती. जनुकांनी अशी शरीररचना आणि मज्जासंस्था विकसित केली जी बाह्य जगातील बदलांना अत्यंत अचूकपे पण यांत्रिक पद्धतीने प्रतिसाद देईल. हे सर्व जाणीव असल्यासारखे वाटते, पण मुळात ती केवळ जगण्यासाठी निर्माण झालेली एक मशीन आहे. हे तर खरोखरच चक्रावून टाकणार आहे. म्हणजे सुरुवातीला जाणीव नव्हतीच, फक्त एक रासायनिक आणि यांत्रिक प्रतिक्रिया होती. हो, अगदी तेच. पण मग इथे एक महत्वाचा विरोधाभास समोर येतोय. जर जनुके एवढी हुशार आणि स्वार्थी आहेत, तर ही जनुके स्वतःच क्षणोक्षणी मेंदूला आदेश का देत नाहीत? म्हणजे थेट नियंत्रण. हो ना. जर बिबट्या शिकार करत असेल, तर जनुके स्वतःच आता पळ, आता उडी मार असे थेट आदेश का देत नाहीत? ते सगळं मेंदूवर का सोपवतात? याचं उत्तर वेळेच्या गणितात दडलेलं आहे. वेळेची तफावत किंवा ज्याला आपण टाईम लॅग म्हणतो, हे त्यामागचं मुख्य कारण आहे. टाइम लॅग. हो. कसं आहे ना, जनुकांचं काम करण्याची पद्धत अत्यंत संथ असते. जनुके शरीरात प्रथिनांची निर्मिती करून शरीरावर नियंत्रण ठेवतात. एखादे जनुक सक्रिय होऊन त्यातून विशिष्ट प्रथिन तयार होऊन त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसेपर्यंत काही महिने लागू शकतात. अरे चा. याउलट बाह्य जगातील प्राण्यांची कृती काही मिलिसेकंदात होते. म्हणजे रासायनिक प्रक्रियेचा वेग आणि प्रत्यक्ष कृतीचा वेग यात खूप मोठी तफावत आहे तर? अगदी बरोबर. समजा एखाद्या हरणाने जंगलात वाघाला पाहिलं. अशा वेळी हरणाला तिथून पळण्यासाठी जनुकांकडून नवीन प्रथिन तयार होऊन येणाऱ्या आदेशाची वाट पाहत बसणं शक्य नसतं. हा, तोपर्यंत वाघ त्याची शिकार करून मोकळा होईल. अगदी तेच. या टाईम लॅगमुळे जनुके शरीराच्या प्रत्येक हालचालीवर थेट नियंत्रण ठेवू शकत नाहीत. अच्छा, म्हणजेच ते एका कम्प्युटर प्रोग्रॅमरसारखे काम करतात. प्रोग्रॅमर कम्प्युटरला थेट चालवत नाही, तो प्रत्येक वेळी बटन दाबत नाही. तो आधीच प्रोग्राम लिहून ठेवतो. हो, तो सुरुवातीलाच एक प्रोग्रॅम लिहून ठेवतो आणि मग कम्प्युटर तो प्रोग्रॅम परिस्थितीनुसार स्वतः चालवतो. मला इथे फ्रेड हॉईल आणि जॉन इलियट यांच्या ए फॉर अँड्रोमेडा या विज्ञान कथेची आठवण येते. अरे वा, उत्तम उदाहरण आहे. या कथेचा कथानक असा आहे की पृथ्वीपासून तब्बल 200 प्रकाशवर्ष दूर असलेल्या एका परग्रहावरील लोकांना पृथ्वीवरील कॉम्प्युटरला आदेश द्यायचे असतात. पण अडचण अशी असते की परग्रहावरून दिलेला संदेश पृथ्वीवर पोचायलाच 200 वर्ष लागणार. बापरे, म्हणजे खूपच वेळ. हो, आणि जर पृथ्वीवरील कॉम्प्युटरने काही प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर जायला पुन्हा 200 वर्षे, म्हणजे एका साध्या संवादासाठी 400 वर्ष लागतील. त्यामुळे थेट संपर्क आणि क्षणोक्षणी नियंत्रण शक्यच नसतं. म्हणून ते परग्रहवासी काय करतात? ते पृथ्वीवरील कम्प्युटरला आधीच अशा प्रकारे प्रोग्राम करून ठेवतात की तो कोणत्याही परिस्थितीला स्वतःच सामोरे जाऊ शकेल. जनुकेही मेंदूबरोबर अगदी हेच करत आहेत ना? अगदी 100% हेच. ते मेंदूला सुरुवातीलाच प्रोग्राम करून मोकळे होतात. पण थांबा, हे सगळं ऐकायला खूप तार्किक वाटतंय, पण हे पचायला थोडं जड जाते. का? काय झालं? माझा इथे एक आक्षेप आहे. परग्रहावरचे लोक हुशार होते, त्यांच्याकडे विचार करण्याची क्षमता होती, म्हणून ते प्रोग्राम लिहू शकले. पण जनुके विचार करू शकत नाहीत, त्यांना जाणीव नसते. हां, बरोबर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भविष्य कुणालाच माहीत नसतं.
जर जनुके थेट नियंत्रण करू शकत नाहीत आणि मेंदूला जन्माच्या आधीच भविष्यातील संकटांसाठी प्रोग्रॅम करून ठेवत आहेत, तर ते भविष्याचा असा अचूक अंदाज लावतात तरी कसे? त्यांच्याकडे भविष्य बघण्याची कोणती जादुई शक्ती तर नक्कीच नसते. हाच तर या संपूर्ण उत्क्रांतीच्या खेळातील सर्वात मोठा आणि आकर्षक मुद्दा आहे. अच्छा. जनुके कोणतीही भविष्यवाणी करत नाहीत. ते भविष्यात डोकावून पाहत नाहीत, तर ते त्यांच्या भूतकाळातील अनुभवांवर पूर्णपणे अवलंबून असतात. आपण ध्रुवीय अस्वलाचा म्हणजेच पोलार बेअरचं उदाहरण घेऊ. पांढरी अस्वल. हो, त्यांच्या जनुकांनी त्यांच्या शरीरावर पांढऱ्या आणि जाड केसांचं आवरण निर्माण केले आहे. आता या जनुकांनी भविष्यात खूप बर्फ पडेल असा कोणताही अंदाज लावलेला नव्हता. मग हे कसं झालं? खरी प्रक्रिया अशी असते की या अस्वलांच्या पूर्वजांना भूतकाळात जेव्हा अचानक बर्फाळ परिस्थितीचा सामना करावा लागला, तेव्हा ज्यांच्या शरीरात चुकून पांढरे आणि जाड केस निर्माण करणारी जनुके होती, त्यांना त्या बर्फात लपून शिकार करणं सोपे गेले. ओहो, म्हणजे त्यांना थंडीपासून संरक्षण मिळालं? अगदी बरोबर. आणि ज्या अस्वलांकडे ते नव्हतं, ते थंडीने किंवा उपाशी राहून मरण पावले. त्यामुळे केवळ पांढरे केस देणारी जनुके जिवंत राहिली आणि पुढच्या पिढीत पोहोचली. अरे इच्छा, म्हणजे ज्याला आपण भविष्यासाठीचं प्रोग्रॅमिंग म्हणतोय, तो मुळात केवळ भूतकाळातील यशाचा एक साचा आहे. तंतोतंत. पण इथे जनुकांसाठी एक खूप मोठा धोका असतो. जनुके फक्त भूतकाळातील यशाच्या आधारे भविष्यासाठी डाव मांडतात. समजा उद्या पृथ्वीवर हवामान अचानक बदलले आणि तो बर्फाळ प्रदेश अचानक एका उष्ण वाळवंटात रूपांतरित झाला. तर तो प्रोग्रॅम फेल जाईल. हो, त्या जाड पांढऱ्या केसांमुळे त्या अस्वलाचा उष्माघाताने मृत्यू होईल. निसर्ग सतत बदलत असतो आणि अशा परिस्थितीत हा जुना प्रोग्रॅम फेल होण्याची शक्यता नेहमीच असते. बापरे, हा तर एका अर्थाने जीवघेणा जुगारच झाला. हो, पूर्णपणे. आणि जर भविष्याचा अंदाज असा पूर्णपणे अचूक असू शकत नाही, तर जनुकांना एक गोष्ट मान्य करावीच लागते की ते प्रत्येक गोष्टीसाठी नियम लिहून ठेवू शकत नाहीत. त्यांना मेंदूला स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचं स्वातंत्र्य द्यावंच लागेल. नक्कीच. कारण प्राण्यांचा प्रत्येक क्षण हा एक जुगार असतो. म्हणजे बघा, एखाद्या जंगलात प्राण्यांना प्रचंड तहान लागली आहे आणि तो एका पाणवट्यावर पाणी पिण्यासाठी जातो. आता तिथे पाणी पिल्याने त्याची तहान भागेल हे नक्की, पण तिथेच पाण्यात मगरीसारखा एखादा भयंकर शिकारी दबा धरून बसलेला असू शकतो. हो, तिथे पाणी पिणे म्हणजे शिकार होण्याची मोठी जोखीम आहे. मग अशा अनिश्चित परिस्थितीत जनुके मेंदूला कसा प्रोग्रॅम करतात? अशा अनिश्चिततेवर मात करण्यासाठी जनुके मेंदूमध्ये अत्यंत प्रभावी उपाय टाकतात. आणि तो उपाय म्हणजे शिकण्याची क्षमता किंवा लर्निंग. अच्छा, म्हणजे स्वतः शिकायचं. हो, जनुके प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी, जसं की पाण्यात मगर असू शकते, असे स्वतंत्र नियम बनवण्याऐवजी मेंदूला काही अत्यंत साधे नियम देतात. ते मेंदूला सांगतात की ज्या गोष्टीची चव गोड लागते ते खाणे म्हणजे बक्षीस आहे आणि ज्या गोष्टीमुळे वेदना होतात ती शिक्षा आहे. त्यामुळे जेव्हा एखादा प्राणी चुकून एखादी चुकीची गोष्ट खातो आणि त्याला वेदना होतात, तेव्हा त्याचा मेंदू शिकतो की भविष्यात हे पुन्हा करायचे नाही. पण इथेही एक अडचण आहेच. केवळ चुकांमधून शिकणं हे खूप महागात पडू शकतं ना, किंबहुना ते प्राणघातक ठरू शकतं. कसं काय? समजा एखादा प्राणी पहिल्यांदाच दरीच्या काठावर उभा आहे. त्याने दरीतून उडी मारण्याची चूक केली तर त्या वेदनेतून धडा घेण्यासाठी तो जिवंतच राहणार नाही. अशावेळी मेंदू काय करतो? हां, अत्यंत अचूक प्रश्न आहे. आणि इथेच मेंदू या समस्येवर एक अद्भुत उपाय शोधून काढतो. आणि तो उपाय म्हणजे सिम्युलेशन, किंवा ज्याला आपण कल्पनाशक्ती म्हणू शकतो. सिम्युलेशन? हो, कृती प्रत्यक्ष करण्यापूर्वी ती मनातल्या मनात करून पाहणे. प्रत्यक्ष उडी मारून जीव गमावण्यापेक्षा मेंदू दरीची आणि स्वतःची एक प्रतिमा मनात उभी करतो आणि उडी मारल्यास काय होईल हे कल्पनेत तपासून पाहतो. अरे वा, इथेच हे अधिक रंजक बनते. हे ना अगदी चेस म्हणजेच बुद्धिबळ खेळणाऱ्या एका प्रगत कम्प्युटरसारखं आहे. बरोबर. कम्प्युटरचा प्रोग्रॅमर सुरुवातीला फक्त बुद्धिबळाचे नियम शिकवतो, पण जेव्हा प्रत्यक्ष खेळ सुरू होतो तेव्हा कोणती चाल खेळायची हे प्रोग्रॅमर सांगत नाही. कॉम्प्युटर स्वतः हजारो वेगवेगळ्या चालींचं सिम्युलेशन करतो. तो प्रत्यक्ष बोर्डवर सोंगटी हलवण्यापूर्वी मनातल्या मनात विचार करतो की जर मी हत्ती पुढे केला तर माझा वजीर धोक्यात येईल. होय. प्राण्यांचा मेंदूही प्रत्यक्ष जगात कृती करण्यापूर्वी भविष्याची अशीच एक काल्पनिक प्रतिमा उभी करतो आणि त्यातून सर्वात सुरक्षित निर्णय निवडतो. हे चेसचं उदाहरण या प्रक्रियेला अगदी तंतोतंत लागू पडतं. आणि जर आपण हे मोठ्या संदर्भाशी जोडलं तर यातून एक गूढ गोष्ट उलगडते. जेव्हा मेंदू जगाचे इतके अचूक मॉडेल बनवला लागतो की तो त्या दऱ्याखोऱ्यांची, इतर प्राण्यांची नोंद ठेवतो,
तेव्हा एका टप्प्यावर त्याला त्या मॉडेलमध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीचा समावेश करावा लागतो. कोणत्या गोष्टीचा? तो स्वतः मी या जगात कुठे आहे आणि माझ्या कृतीचा जगावर काय परिणाम होईल हे त्याला सिम्युलेट करावे लागते. उत्क्रांतीच्या ह्याच टप्प्यावर जाणीव किंवा सब्जेक्टिव्ह कॉन्शियसनेस निर्माण होते असं अनेक शास्त्रज्ञ मानतात. म्हणजे जाणीव ही कोणतीही जादुई गोष्ट नसून ती सिम्युलेशनचीच अत्यंत प्रगत पातळी आहे. अगदी बरोबर. आणि जेव्हा ही जाणीव निर्माण होते तेव्हा प्राणी हा जनुकांच्या त्या अंधळ्या हुकुमशाहीतून मुक्त होऊ लागतो. हा विचार खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. पण मग आणखी एक गुंतागुंतीचा प्रश्न उभा राहतो. मेंदूच्या या स्वातंत्र्यामुळे प्राण्यांची वर्तणूक अधिक गुंतागुंतीची झाली. प्राणी एकमेकांशी संवाद साधू लागले, सहकार्य करू लागले. पण आपण तर म्हटलं होतं की जनुके स्वार्थी असतात. मग हे सहकार्य या स्वार्थी जनुकांमध्ये कसं साठवलं जातं? यावर एक उत्तम प्रयोग आहे. वॉल्टर रॉथनबुलर यांनी मधमाशांवर केलेला प्रयोग. काही मधमाशा अशा असतात ज्या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या अळ्यांना स्वतःहून पोळ्याबाहेर फेकून देतात. त्यांना हायजिनिक बीज म्हणतात. अच्छा. आणि काही माशांना या रोगाशी काहीच देणं घेणं नसतं. रॉथनबुलर यांनी जेव्हा संकरीकरण केलं तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली. अळ्यांना बाहेर फेकण्याची जी वर्तणूक आहे ती एका जनुकातून येत नाहीये, तर त्यामागे 2 वेगळी जनुके आहेत. 2 वेगळी जनुके? हो. पहिलं जनुक हे अळीच्या कप्प्यावरील मेणाची कॅप काढणारं आहे आणि दुसरं जनुक हे अळीला बाहेर फेकणार आहे. अरे चा, म्हणजे हे कामाचं पूर्णपणे विभाजन झालंय. म्हणजे जर एखादीकडे फक्त कॅप काढणारं जनुक असेल तर ती फक्त कॅप काढेल पण अळीला बाहेर फेकणार नाही. बरोबर. आणि जर फक्त बाहेर फेकणारं जनुक असेल तर तिला कॅपच काढता येत नसल्यामुळे ते जनुक निरुपयोगी ठरेल. या दोन्ही जनुकांना एकमेकांची अत्यंत गरज आहे. अगदी तंतोतंत. ती स्वतंत्र आहेत पण एकत्र आल्याशिवाय त्यांचा काहीच उपयोग नाही. याच सहकार्यातून प्राण्यांमधील संवाद विकसित होतो, जसं पक्ष्यांची गाणी किंवा मधमाशांचं नृत्य. पण मग तर या सर्वांचा नेमका अर्थ काय होतो? जर जनुके इतकी स्वार्थी आहेत आणि ते एकमेकांशी स्पर्धा करतात तर ते एकाच शरीरात सहकार्य का करतात? ते एकमेकांना संपवत का नाहीत? यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जनुके स्वार्थी असतात हे 100% खरे आहे, पण ती एकाच शरीरात अडकलेली असतात आणि त्या सर्वांना पुढच्या पिढीत जाण्याचा मार्ग एकच असतो आणि तो म्हणजे शुक्राणू किंवा स्त्रीबीज. हा एक प्रकारचा बॉटलनेक आहे. हो. जर त्या शरीराचा मृत्यू झाला तर सर्व जनुके नष्ट होतील. त्यामुळे एकत्र काम करणे हा त्यांच्या स्वार्थी हेतूचाच एक भाग असतो. म्हणजे हे एका बोटीत अडकलेल्या प्रवाशांसारखं आहे. बोटीत बसलेले लोक एकमेकांचे शत्रू असू शकतात, पण जेव्हा बोटीला छिद्र पडतं तेव्हा बोट बुडू नये म्हणून ते सर्वजण एकत्र मिळून पाणी बाहेर काढतात. त्यांचा हेतू स्वतःचा जीव वाचवणे असतो, पण त्यासाठी सहकार्य करावेच लागते. अगदी बरोबर. जनुकेही याच न्यायाने शरीरात सहकार्य करतात. वा, हे बोटीचं उदाहरण खूप छान होतं. आपण आता या चर्चेच्या शेवटाकडे आलो आहोत. आपण आज पाहिलं की आपण केवळ आपल्या जनुकांनी बनवलेली सर्व्हायव्हल मशीन्स आहोत. जनुकांचा टाइम लॅग असल्यामुळे त्यांनी आपल्याला प्रगत मेंदू दिला आणि सिम्युलेशन करून स्वतःचे निर्णय घेण्याची ताकद दिली. होय. आणि हे ज्ञान आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, कारण यामुळे आपल्याला समजतं की आपल्या राग, लोभ या आवेगांमागे कोट्यावधी वर्षांचे प्रोग्रॅमिंग आहे. पण आपण हतबल नाही. आपला मेंदू हा आपला कार्यकारी अधिकारी आहे. अगदी खरंय. आणि जाता जाता एका वेगळ्या विचाराने आपण शेवट करूया. जर आपल्या मेंदूची सिम्युलेशनची क्षमता इतकी प्रगत झाली आहे की आपण स्वतःचे निर्णय घेऊ शकतो, तर याचा अर्थ असा होतो का की आपण निसर्गाच्या या स्वार्थी नियमांना पूर्णपणे झुगारून देऊ शकतो? आपल्या जन्मदात्या जनुकांच्या विरुद्ध जाऊन संपूर्ण जगात केवळ निखळ निस्वार्थ परोपकार जोपासण्याची ताकद आपल्या याच प्रगत मेंदूत दडलेली असू शकेल का? यावर नक्की विचार करा.